नमस्कार मंडळी, बघू शकता इथं मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपण कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत. हे बघा, मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेत. याची एक खासियत आहे, याची एक टीप तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून करणार आहे. रेसिपी तर चॅनलवर नक्कीच येणार आहे. खाली त्रिकोणावर क्लिक करायचं आणि रेसिपी पाहायची आहे. तर बघू शकता या सगळ्या कुरड्या ओल्या आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, सगळ्या कुरड्या ओल्या आहेत. आणि आता या कुरड्याची खासियत दाखवते. ओली कुरडे आहे तरी सुद्धा ही उचलली जाते. बघा मंडळी, ओली कुरडई आहे. ही का उचलली जाते याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगते. तर ज्यावेळेस आपलं हे पीठ जे आहे आपल्या कुरडईचं, म्हणजे आपला चीक जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजला ना, तर आपली ओली कुरडई आपल्याला उचलता येते. जर आपला चीक व्यवस्थित नाही शिजला तर कुरडई खाली चिटकून बसते, उचलता येत नाही. तर सगळ्या कुरड्या ओल्या आहेत तोवरच उचलता येत आहेत. घालून फक्त अर्धा तास झालाय, सगळ्या कुरड्या लगेच घातल्या उचलता येतात. म्हणजे आपल्या कुरड्या मस्त अशा झाल्यात. तर आणि खूप छान असं पीठ सुद्धा शिजलेलं आहे. पीठ शिजवण्यासाठी साधारण पाऊण तास ते तासभर चांगलं पीठ शिजवायचं आहे. म्हणजे आपल्या कुरड्या वर्षभरासाठी आपण टिकवण्यासाठी करत असतो. त्यामुळे याचे तुकडे पडू नये जर असं वाटत असेल, त्यासाठी कुरड्याचं पीठ व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं आहे. तर ही खूप महत्त्वाची टीप आहे. तर चला, तुम्हाला टीप कशी वाटली सांगा आणि खाली त्रिकोणावर क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा.